काल पुणे येथील खडक पोलीस स्टेशनला एक FIR दाखल झाला आणि हा FIR हेमंत गावंडे, राजेंद्र विध्वंस, ऋषिकेश माधव विध्वंस, मंगल माधव विध्वंस, विद्यानंद अविनाश पुराणिक, जयश्री संजय एकबोटे, शीतल किशनचंद तेजवानी आणि दिग्विजय सिंग अमर सिंग पाटील यांच्या विरुद्ध काल एक FIR दाखल झाला। आता या प्लॉटच्या संदर्भामध्ये हा जो FIR दाखल झालेला या ठिकाणी, तर हा FIR साठी या सर्वांनी बनावट कागदपत्र तयार केले आणि त्यामधून त्यांनी ही खरेदी करून घेतली, आपल्या नावावर करून घेतला, अशा प्रकारचा हा गुन्हा आहे। आता या गुन्ह्याची पार्श्वभूमी मी तुम्हाला सांगतो की ही जमीन जी आहे, ही जमीन फार पूर्वी पेशव्यांची जमीन होती आणि पेशव्यांच्या कालखंडामध्ये एक विध्वंस नावाचे फॅमिली होते, विध्वंस आणि भट म्हणून त्यांचा कुटुंब होतं। त्या कुटुंबाला पेशव्यांनी उदरनिर्वाहासाठी ही जमीन दिलेली होती। आता त्या ठिकाणी उदरनिर्वाहामध्ये एक अट दिलेली होती, ती अट होती की तुम्हाला कुटुंबामध्ये जोपर्यंत मुलगा होईल, मुलगा जन्माला येईल तोपर्यंत होईल, मुलगी आली तर ही अधिकार राहणार नाही। पण त्या कुटुंबामध्ये जोपर्यंत मुलगा होता तोपर्यंत त्यांच्याकडे तो अधिकार राहिला, नंतर मुलगी झाल्यानंतर तो अधिकार संपला। पण ही जमीन जी आहे, ही जमीन सरकार जमा झाली नंतरच्या कालखंडामध्ये। 1883 सालीपासून ही सरकारी जमीन आहे आणि याच काळामध्ये 1920 साली ही जमीन जी आहे ते कृषी महाविद्यालयासाठी देण्यात आली, म्हणजे डेअरी वगैरे अशासाठी कार्यक्रमासाठी ही देण्यात आली आणि तेव्हापासून आजपर्यंत कृषी विभागाच्या अखत्यारीमध्ये ही जमीन आहे आणि जमीन मोकळी आहे। काही जमीन मोकळी आहे, काहींवर इंग्रजांच्या कालखंडामध्ये बांधकामं झालेली आहेत त्या कृषी विद्यालयाच्या वेगळ्या बाजूला। ही जमीन अत्यंत महत्त्वाच्या अशा ठिकाणी हार्ट ऑफ द सिटी आहे। या जमिनीला फार मोठा भाव आहे। एकंदर आजच्या बाजारभावाप्रमाणे याची किंमत जर पाहिली तर 1500 कोटी रुपयाच्या आसपासची ही जमीन आहे आणि 1500 कोटी रुपयाची ही जमीन या ठिकाणी मधल्या कालखंडामध्ये या लोकांनी, जे विध्वंस कुटुंब आहे यांना हाताशी धरून हे हेमंत गावंडे, तेजवानी वगैरे या कंपनीने त्यांच्या हातून मुखत्यारपत्र तयार करून की आम्ही कूड आहोत, आमची जमीन होती, आमच्या वडिलांना आम्हाला दिलेले होते म्हणून आम्ही कूड आहोत, अशा प्रकारचे कागदपत्र तयार केले। या ठिकाणी ही जमीन कृषी महाविद्यालयाच्या अखत्यारीत असताना हा प्रकार त्यांनी 2009 पासून सुरू केला। 2009 पासूनच या जमिनीचा पाठपुरावा करत होते। दरम्यान मधल्या कालखंडामध्ये पुण्याचा DP प्लॅन आला, त्यामध्ये ही जमीन जी आहे, ही जमीन मोकळी जमीन जी आहे ते पुण्याच्या परिवहन विभाग, म्हणजे ज्याला PMT की ट्रान्सपोर्ट, पुणे ट्रान्सपोर्ट विभागाला ही रिझर्वेशनसाठी दाखवण्यात आली आणि रिझर्वेशनसाठी दाखवण्यात आल्यामुळे ते पडून राहिली तशीच। कृषी महाविद्यालयाचं जर बांधकाम करू शकत नव्हतं आणि ती विकू शकत नव्हते किंवा काही डेव्हलपमेंट होत नव्हती, पण तरीही ही पडून राहिलेली जमीन जी आहे ही जमीन आमची आहे असं समजून यांनी त्या ठिकाणी हे कागदपत्र तयार करून सरकारकडे अपील केलं। त्यांनी त्या ठिकाणी मागणी केली, या हेमंत गावंडे आणि यांनी मुखत्यारपत्र तयार करून त्या ठिकाणी सरकारकडे, म्हणजे तिथल्या कलेक्टरकडे अपील केलं आणि कलेक्टरला सांगितलं की जमीन आम्हाला परत द्या। कलेक्टरने ते नाकारलं, जिल्हाधिकाऱ्यांनी नाकारल्यानंतर ते आयुक्तांकडे गेले, आयुक्तांनी पण त्यांची परवानगी, ही सरकारी जमीन आहे, ही तुमची जमीन नाही म्हणून त्या ठिकाणी निर्णय दिला। निर्णय सरकारकडे येत असताना सरकारने परत ते नाकारली। या दरम्यान 2014 साली 2014ला ही फाईल जी आहे, या 2014च्या सुमारास याच्यावर TDR मिळावा, ही विकत घेता येणार नाही, त्यात परिवहन विभागासाठी अखेर आहे, ही जमीन आमची आहे असं दाखवून या जमिनीवर TDR मिळावा म्हणून त्यांनी पुणे महानगरपालिकेकडे यांनी अर्ज केला
आणि पुणे महानगरपालिका जवळपास यांना TDR देण्याच्या मनस्थितीमध्ये आली. फाईल जी आहे त्या अंतिमतः TDR देण्याच्या संदर्भात, TDRचा पैसा देण्याच्या संदर्भामध्ये मंजुरीपर्यंत आली. दरम्यान त्या कालखंडामध्ये हा विषय माझ्याकडं 1914च्या कालखंडात मी विरोधी पक्षनेता होतो. त्या कालखंडामध्ये हा प्रकार माझ्या लक्षात आणून देण्यात आला. एक रवींद्र बराटे म्हणून माहिती अधिकार कार्यकर्ता होता, त्याने हा विषय माझ्या लक्षात आणून दिला. आणून दिल्यानंतर मी सरकारला आणि कमिशनरला पत्र लिहिलं. ते पत्र लिहिलं जवळपास 15 जून 2014ला. माझं पत्र आहे एकनाथराव खडसे म्हणून. ही सर्वे नंबर 62 फायनल प्लॉट नंबर 14 बोपोडी पुणे या सरकारी मालमत्ता मिळकतीच्या बनावट कागदपत्राच्या आधारे शासनाचे फसवणूक करून मिळवण्याबाबतचा माझं पत्र आहे. आणि त्याच्यात खाली लिहिलं आहे की शासन निर्णयाचा अवमान न करता कृषी विद्यापीठाच्या ताब्यात असलेल्या व शासनाच्या मालकीचा जागेचा TDR मंजूर करू नये असं मी सरकारला सूचना केली. दरम्यानच्या कालखंडामध्ये हा जो प्रस्ताव होता हा माझ्याकडे प्रलंबित होता. माझ्याकडे आलेली फाईल होती या TDRच्या संदर्भामध्ये. आणि मी राजीनामा देईपर्यंत सदर जमीन कृषी महाविद्यालयाच्या नावे राहील याबाबत मी ते आदेश दिले होते आणि त्याचे हक्क संरक्षित केले होते. म्हणजे मी हा आदेश दिला होता त्या संदर्भामध्ये की ही जमीन आपली आहे, ह्या जमीन कोणाला देता कामा नये. मधल्या कालखंडामध्ये ह्यांनी ती जमीन आपल्या नावावर लावावी म्हणून जो प्रयत्न केला किंवा त्यांनी हा TDR मिळवण्याचा प्रयत्न केला आणि मिळवला. म्हणजे त्यांनी ही जमीन त्या कालखंडामध्ये 2015च्या सुमारामध्ये जवळपास त्यांनी त्याच्या अधिकारामध्ये मिळवली. हे असताना मग हे चुकीचं आहे म्हणून मी कृषी मंत्री होतो, महसूल मंत्री होतो आणि कृषी मंत्री या नात्यानं हा सगळा जो फाईल आहे ती माझ्याकडे होती आणि याच्यावर कारवाई होत नव्हती. म्हणून ॲग्रिकल्चर कॉलेजच्या डीनला त्या कालखंडामध्ये मी सूचना केल्या की आपली जमीन आहे आणि आपली जमीन हडप करण्याचा हा प्रयत्न होतो आहे, म्हणून याच्या विरुद्ध हेमंत गावंडे आणि ते जे सगळे आहेत त्यांच्या विरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा. म्हणून आमचे जे डीन त्या कालखंडामध्ये होते त्या डीनने त्या ठिकाणी माझ्या सूचनेनुसार शिवाजीनगर पोलीस स्टेशनला गुन्हा या हेमंत गावंडेच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला. त्याची FIRची प्रत माझ्याकडे आहे. म्हणजे त्यावेळी गुन्हाच दाखल झाला. 1/2/2015ला हा गुन्हा दाखल करण्यात आला. 1/2/15ला. आणि त्यामध्ये संशयित आरोपी म्हणून जे केले त्यांचे म्हणजे राजेंद्र रामचंद्र विध्वंस, ऋषिकेश माधव विध्वंस, मंगल माधव विध्वंस, जयश्री संजय एकबोटे, प्रशांत वाघमारे नगर अभियंता पुणे, मंजुषा इधाते व इतर हेमंत गावंडे. गुन्ह्याचा तपशिलाच्या संदर्भामध्ये ही माहिती दिली. आत्ता जो गुन्हा काल दाखल झाला योगायोगानं त्या गुन्ह्यामध्ये हेच आरोपी आहेत. सेम गुन्हा आहे. 2015ला जो गुन्हा दाखल केला त्याच गुन्ह्याच्या आधारावर असलेला हा गुन्हा कालही दाखल करण्यात आला. आता ह्याच्यामध्ये असं आहे की ह्या हेमंत गावंडे जो आहे हा क्रिमिनल आहे. ह्याने अनेकांना त्या ठिकाणी फसवण्यात आलेलं आहे आणि ही जमीन संरक्षण करून त्याला मिळू न देण्यामध्ये मी आदेश निर्गमित केल्यामुळे त्याने माझ्या विरुद्ध भोसरी प्रकरणामध्ये खोटी तक्रार केली. म्हणजे त्याचा माझा काही त्याचा संबंधच नव्हता. त्याचा भोसरी प्रकरणाशी काही संबंध नव्हता. त्याने प्रत्यक्ष ते गेलेली नव्हती. परंतु या सर्व लोकांचे त्या काळातले बिल्डर्स होते, डेव्हलपर्स होते, त्यांना मी पाठीशी घातलं नाही म्हणून या सर्वांनी मिळून माझ्या विरुद्ध भोसरी प्रकरणामध्ये फौजदारी गुन्हा दाखल केला. एक गुन्हा दाखल केला त्या संदर्भामध्ये. आता मूळ असं आहे की याच्यानंतरच्या कालखंडामध्ये हे प्रकरण जे आहे तर हे प्रकरण 2015 नंतरच्या कालखंडामध्ये मला असं वाटलं होतं की हे बंद होईल. 2019ला सरकार बदललं. सरकार बदलल्यानंतर त्या कालखंडामधल्या कालखंडामध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचं सरकार आलं. त्यामध्ये ही फाईल परत सरकारकडे यांनी मूव्ह केली. मूव्ह करत असताना बाळासाहेब थोरात हे महसूल मंत्री होते. 2013 साली बाळासाहेब थोरातांची फाईल रिजेक्ट केली होती.
2016च्या सुमारास आमच्या कालखंडामध्ये तसा त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला, तरीही त्यांनी या ठिकाणी महसूल मंत्री बाळासाहेब ठाकरे युबीटीच्या कालखंडामध्ये मंत्री असताना त्या ठिकाणी त्यांनी ते फाईल आणली, तरी ते त्यांनी रिजेक्ट केली. म्हणजे इतक्या वेळा ते रिजेक्ट केल्यानंतर सुद्धा यांनी आपले उपद्रव हे केले. प्रश्न आता याच्यामध्ये 2-3 प्रश्न निर्माण होतात. 2015ला जो गुन्हा दाखल केला माझ्या सूचनेनुसार शिवाजीनगरला, तो सेम गुन्हा आहे. याच जमिनीच्या संदर्भामधली जमीन हडप करण्याच्या संदर्भातला गुन्हा आहे. त्या कालखंडामध्ये जर याच्यावर जर चौकशी झाली असते आणि कारवाई झाली असती तर पुढचे जे प्रकरण 2 घडले, परवाचं प्रकरण आहे, आजचं प्रकरण घडलंच नसतं. नंतर मी ज्यावेळेस राजीनामा दिल्यानंतर मी प्रत्यक्ष DCPला आणि तिथल्या कमिशनरला मी स्वतः समक्ष जाऊन भेटलो होतो. शिवाजीनगर पोलीस स्टेशनला मी स्वतः गेलो होतो आणि स्वतः शिवाजीनगर पोलीस स्टेशनला चौकशी केली होती या प्रकरणाचं काय होत आहे. मी 3 वेळा स्वतः त्या ठिकाणी गेलो, पण ती याच्याकडे आहे त्याच्याकडे आहे अशी टोलवाटोलवी त्यांनी केली आणि कारवाई झाली नाही. आत्ता प्रश्न असा आहे की जर त्या काळखंडामध्ये कारवाई झाली असती तर जे प्रकरणाचं प्रकरण आहे ते आणि आत्ताचं आज प्रकरण मी सांगतोय हे घडलंच नसतं. नंतर त्याच्यात काय आहे की पुढे या लोकांनी ही जमीन खरेदी करत असताना पुढच्या कालखंडातला हा विषय की हे सगळं करत असताना ह्यांना यश आलं नाही, सरकारच्या माध्यमातून यश आले नाही, सरकारने ह्यांना सहकार्य केलं नाही. दरम्यान ही फाईल जी आहे मधल्या कालखंडामध्ये सरकारकडे, मला वाटतं महसूल मंत्री कोण होता मला आठवत नाही, त्यांच्याकडे आल्यानंतर त्यांनी त्या जमिनीला स्टेटस को दिला. स्टेटस को म्हणजे आहे ती स्थिती कायम ठेवावी. आहे स्थिती काय होती, ही जमीन सरकारी जमीन आहे अशा स्वरूपाची ते आहे ती स्थिती त्या ठिकाणी कायम ठेवण्यात आली. आत्ता यानंतरही हा जो हेमंत गावंडे आणि हे जे ग्रुप आहे, म्हणजे ज्याला मी म्हणतो की ती काय महिलेचं नाव त्या शीतल केशनचंद तेजवानी, हा ग्रुप आहे, यांनी पॉवर ऑफ अटर्नी करून घेतली या विध्वंस कंपनीकडनं. यांनी त्या ठिकाणी हेमंत गावंडेने आधी त्याची कोणती विजन की काय ती कंपनी होती त्याच्या नावानं पॉवर ऑफ अटर्नी केली होती. नंतर 30 पॉवर ऑफ अटर्नी यांनी या तेजवानीच्या नावानं करून घेतली, तेजवानी ग्रुपच्या नावानं करून घेतली. आत्ता ह्या ग्रुपच्या नावानं करत असताना त्यांनी परत तहसीलदार येवले म्हणून ज्या ठिकाणी आहेत खडकपाड्याला, त्या खडकपाड्याच्या तहसीलदारकडे अपील केलं. आता ह्या प्रकरणाचे तुम्ही क्रोनॉलॉजी पहा. सरकारकडे न्याय मिळाला नाही, माझ्याकडे आले, मी दिला नाही, थोरात साहेबांकडे गेले, थोरात साहेबांनी दिला नाही. म्हणजे न्याय मिळाला म्हणजे सरकारी जमीन आहे ना, तुमचे कशी होऊ शकेल. पण सरकारने सरकारची जमीन ठेवण्याच्या ह्याच्यात केला. मी स्वतः ही जमीन संरक्षित करण्याचा प्रयत्न केला, मी स्पष्टपणे केली. म्हणून माझ्या विरुद्ध त्यांनी ह्या सगळ्या तक्रारी आणि हे जे सगळं प्रकरण घडलं भोसरीच्या प्रकरणात, त्याचं मूळ जे आहे ते याच्यामध्ये मूळ आहे. त्यांनी ह्यांना कुणालाही मी थारा दिला नाही, नंतरच्या कालखंडामध्ये कुणीही थारा दिला नाही. म्हणून ह्यांनी या ठिकाणी मग पद्धतशीरपणे या 2024ला मला संशय आहे की मुद्दामून या येवले नावाच्या तहसीलदारची कुणीतरी बदली करून आणली. आता हा येवले नावाचा तहसीलदार त्या ठिकाणी आल्यानंतर ही जी जमीन आहे ही आमची जमीन आहे, आम्ही कूळ आहोत आणि ती आम्ही जमीन आम्हाला मिळावी अशा स्वरूपाचा अर्ज त्यांनी या येवले नावाच्या तहसीलदारकडे केला. शहरी भागामध्ये म्हणजे नगरपालिका महानगरपालिका भागामध्ये कूळ लागतच नाही, कायद्यानंच कूळ नसतं. तरीही हे येवलेंनी त्या ठिकाणी यांची मालकी आहे असं दाखवून ही जमीन जी आहे ही जमीन पूर्णपणे म्हणजे तरी सूर्यकांत येवले तहसीलदार पुणे शहर यांनी 12/2/2024 रोजी आणि 1/7/2025 रोजीच्या दरम्यान आपले अधिकार पदाचा गैरवापर करून पुणे शहरामध्ये कूळ वहिवाट व शेतजमीन अधिनियम 1948चा अंमल महानगरपालिका क्षेत्र लागू नसतानाही मौजे बोपोडी तालुका पुणे शहर येथील सर्वे नंबर 62चे 4 हेक्टर 97 हेक्टर 38 एकूण क्षेत्र 5 हेक्टर 35 कब्जेदार सदरी खात्याकडे म्हणजे शासनाच्या आपल्या ॲग्रिकल्चर डिपार्टमेंटचे नाव असल्याबाबत वरिष्ठांनी स्पष्ट आदेश पारित केले असतानाही
सदर जमिनीचा अपहार करून जमिनीवर विजन प्रॉपर्टी कुटुंब प्रमुख म्हणून अर्जदार हेमंत गावंडे व इंदिरा मेंबरीज प्लॉट नंबर 1 भाणेर या सर्वांनी ती लावून घेतली। याच्यामध्ये जी जमीन लावून घेतलेली आहे नियम बाह्य या तहसीलदाराने त्या ठिकाणी ऑर्डर केलेली आहे। आता जो एक तहसीलदार आहे मामूली, एक तर त्याला मुळामध्ये अधिकार नव्हता, पण त्याने एक कलम शोधून त्या ठिकाणी केलं। प्रश्न आता कालच्या संदर्भामध्ये असा आहे या जमिनीच्या संदर्भामध्ये की एकतर ह्याला कुळ कायदा शहरामध्ये लागू नाही, तहसीलदाराने त्याचा आधार घेऊन ही जमीन त्याच्या मालकीची करून टाकली। ही सरकारी जमीन आहे, ती त्याच्या मालकीची केलेली आहे आणि ह्यामधून त्यांनी ती जमीन ट्रान्सफर करून घेतली। आता ह्यामध्ये जी आणखी एक शेवटचं नाव दिसतं आहे ते दिग्विजय सिंग अमरसिंग पाटील अशा स्वरूपाचं नाव आहे। हे नाव जे आहे ते परवाचा जो किस्सा आपल्या जमिनीचा आहे त्याच्यामधलंच नाव आहे जे अजितदादा पवारांच्या नातेवाईकाचं नाव आहे। म्हणजे तीच अमेडा कंपनी जी आहे ते अमेडा कंपनी आणि ह्या कंपनीचं त्याच्यामध्ये साम्य दिसत आहे। एकंदरीत ह्या प्रकरणामध्ये तहसीलदारने हे प्रकरण केलं। ह्या तहसीलदारला निलंबित 2 महिने आधी केलेलं होतं। म्हणजे काल जे सांगण्यात आलं की या तहसीलदारांना निलंबित करण्यात येत आहे, 2 महिन्यापूर्वी ही फाईल महसूल मंत्र्याकडे निलंबनासाठी कृषी विभागाने पाठवलेली होती। ज्यावेळेस हिअरिंग झालं या तहसीलदारकडे, त्या हिअरिंगच्या वेळेस आपल्या कृषी विभागाने त्या हिअरिंगच्या वेळेस सांगितलं की तुम्ही याच्यामध्ये दुसऱ्याला देऊ शकत नाही, हे निदर्शनास आणून दिलं होतं। हे निदर्शनास आणून दिलं असताना ह्या संदर्भातला सारा अहवाल कृषी विभागाच्या माध्यमातून मंत्रालयामध्ये पाठवण्यात आला। त्या मंत्रालयाच्या माध्यमातून महसूल विभागाकडे याच्यावर कारवाई करावी तहसीलदारवर निलंबनाची, म्हणून ते 3 महिन्यापूर्वी फाईल मंत्रालयामध्ये पाठवण्यात आली। आता 3 महिन्यापूर्वी या येवले नावाच्या तहसीलदाराची फाईल की ह्याला या ठिकाणी निलंबित करण्यात यावं असं असताना सुद्धा ती फाईल मंत्रालयामध्ये प्रलंबित राहण्याचं कारण काय? महसूल विभागाकडे ही फाईल प्रलंबित राहण्याचं कारण काय? जर ह्याला 2 महिन्यापूर्वी या येवलेला निलंबित केलं असतं तर हा व्यवहार परवा जो झाला तो झाला नसता, किंवा तो आधी झाला तोही झाला नसता। म्हणजे आधीची जमीन बोपोडीची या आपल्या जे परवाची जमीन आमेडाने घेतलेली जमीन जी आहे, जी बॉटॅनिकल गार्डनसाठी घेतलेली जमीन आहे, तीही जमिनीचा व्यवहार झाला नसता आणि या कृषी महाविद्यालयाच्या जमिनीचाही व्यवहार झाला नसता, कारण हा तहसीलदार सस्पेंड झालेला असता। आता या ठिकाणी असं आहे की ह्या तहसीलदारने या ठिकाणी ही कारवाई केली। ह्याच्यामध्ये सारेचे सारे जे क्रिमिनल आहे ते हेमंत गावंडे वगैरे सहित आहे। ही तेजवानी शीतल तेजवानी नावाची जी आहे तिने अनेकांना त्या ठिकाणी फसवणूक केलेली आहे, अनेक गुन्हे यांच्यावर दाखल आहे, परंतु कोणीतरी ह्याला पाठीचं घालत आहे। मूळ प्रश्न असा आहे की महसूल विभागाने याला निलंबित का केलं नाही? निलंबित न करता याच्या पाठीशी असं कोण आहे? एखादा तहसीलदार एवढा मोठा निर्णय घेऊ शकत नाही। हाच तहसीलदार आहे की ज्याच्याकडे दोन्ही प्रकरण आहे। आजचं प्रकरण जे मी सांगतोय तेही यांच्याकडे दुय्यम निबंधक जो आहे खरेदी विक्री करणारा तो याच ठिकाणचा आहे। अशा ठिकाणी या तहसीलदाराला मुद्दामून त्या ठिकाणी आणण्यात तर आला नाही ना। हा विषय काही साधा सोपा नाही, या सरकारी जमिनीचा विषय आहे आणि सरकारी जमीन हे करूनच दिली आहे, म्हणजे आता राहिलंच काहीच नाही आहे। हा व्यवहार आता बिना पैशाचा व्यवहार आहे। आम्ही खोटे नट्या कागद करून आमची मालकी असं दाखवून केल्याचा व्यवहार आहे। 1500 कोटी रुपये याची किंमत आहे। अशा स्वरूपामध्ये यामधून जी काही कार्यवाही आहे ती सरकारने केली पाहिजे। जी आहे याच्यामध्ये जे बिल्डर्स याच्यामध्ये आहे, जे झालेलं नावं FIR ची कॉपी माझ्याकडे आहे। आजच्याकडचे जो काल FIR झाला त्या FIR मध्ये समजा जे कलम लावलेले आहेत त्या कलमांची आणि FIRच्या संदर्भामध्ये जे नावं ह्याच्यात दिलेले आहेत त्याच्यामध्ये जे विध्वंस वगैरे नावं देत असताना दिग्विजय सिंग अमरसिंग पाटील, वडील का नाम अमरसिंग पाटील वगैरे जे आहे हे परवाच्या त्या जी कंपनी होती अमेडा त्या कंपनीचे पार्टनर होते।
आणि आजही दिग्विजय सिंग त्या अमेडा कंपनीचेच पार्टनर म्हणून या ठिकाणी त्यांनी ती जमीन ह्यांच्याकडनं खरेदी केली. म्हणजे प्रश्न असा आहे की इतक्या लवकरामध्ये म्हणजे ती हेमंत गावंडे वगैरे या कंपनीने त्यांच्या नावावर लावली, तीच कंपनी लगेच या अमेडा कंपनी जी आहे अमेडा कंपनीच्या साठी याचा व्यवहार होऊ नाही गेला. म्हणजे सरकारी जमीन परस्पर विकण्याचा व्यवहार या ठिकाणी जो पार पडलेला आहे, तर ही सरकारी जमीन या ठिकाणी जी घेतलेली आहे याची पूर्ण चौकशी करण्याच्या आधी मी कालही सांगितलं त्याप्रमाणे की एवढी हिंमत तहसीलदार करू शकत नाही, तो येऊन बंद करू शकत नाही. या तहसीलदारला ताबडतोब अटक केली पाहिजे. अजूनही 5-6 प्रकरणं माझ्याकडे आहेत या संदर्भामध्ये, त्या कालखंडामध्ये प्रलंबित प्रकरण आहे. त्याच्या संदर्भामध्ये आदरणीय देवेंद्र फडणवीस, मी स्वतः विधानसभेमध्ये आवाज उठवलेला आहे. आता तर माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजीच आहे आणि हे प्रकरण त्यांनीच विधानसभेमध्ये माझ्या मदतीने उपस्थित केलेलं आहे. त्यामुळे माझी विनंती आहे सरकारला की या संदर्भामध्ये संपूर्ण सखोल चौकशी झाली पाहिजे. हा व्यवहार रद्द झाला पाहिजे, ताबडतोब व्यवहार रद्द झाला पाहिजे आणि ह्याच्या माध्यमातून जे काही असतील त्यांच्यावर फौजदारी कार्यवाही केली पाहिजे. एक की या संदर्भात 2015ला जर आम्ही FIR दाखल केलेला आहे, तर त्या 2015च्या FIR नुसार त्याच्यावर कारवाई करण्यासाठी विलंब कुणी लावला. तो विलंब झाला म्हणजे अजूनही कारवाई झाली नाही. 2015च्या FIRच्या संदर्भामध्ये या क्षणापर्यंत त्या हेमंत गावंडेंवर कारवाई झाली नाही. ती जर झाली असते ते सगळे प्रकरण झाले नसते, कोणत्याच प्रकरण समोर आले नसते, एवढ्या जमिनी आपल्या त्या ठिकाणी वाचल्या असत्या. त्यामुळे 2015ला आम्ही जो FIR दाखल केला त्या FIRची चौकशी का करण्यास उशीर का केला, कारवाई करण्यास एवढे वर्ष कोणी लावले हा एक भाग, कारण त्यानं मोकाट रान सुटलं. आणि दुसरं, सरकारी जमिनी वारंवार पुणे शहरामध्ये अशा रीतीने हडप करण्याचे जे प्रयत्न चालू आहे, तर या ठिकाणी सरकार काही प्रतिबंध घालणार आहे की नाही याची ताबडतोब चौकशी करावी. मोठ्या प्रमाणामध्ये सरकार चौकशी करेल, चौकशी रेकॉर्डवरच आहे, त्यामुळे चौकशी करण्यासाठी फार विलंब लागू नये. पण यामध्ये जे अधिकारी आहेत, ज्याच्यामध्ये जो पोलीस अधिकारी दोषी आहेत, याच्यामध्ये जे रेव्हेन्यूचे अधिकारी दोषी आहेत, यांच्या विरुद्धही ताबडतोब कार्यवाही करावी. भाऊ, तुम्ही जे सांगतायत की 2 जमिनी घोटाळ्यांच्या प्रकरण हे तुमच्या काळापासून आलेलं आहे, 2 महिन्यांपासून महसूल विभागात ही फाईल पडून होती, मात्र अद्यापपर्यंत त्याच्यावर काही कारवाई झाली नाही आणि त्याचा व्यवहार झालेला आहे. याच्यावर कोणाचा हस्तक्षेप म्हणजे कोणाचा आशीर्वाद आहे असं वाटतंय तुम्हाला? असं म्हणायला वाव आहे. आता त्याला काल निलंबित केलं अशी घोषणा देवेंद्रजींनी केली. माननीय मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आम्ही त्या तहसीलदारला निलंबित केलं. आता निलंबित का केलं? कारण ती फाईल 2 महिन्याआधीची आहे. तुम्ही कालच्या काल या व्यवहारासाठी निलंबित नाही केलेलं. 2 महिन्यापूर्वी कृषी विभागाने याच्यावर कारवाई करावी, कारण ह्याने अशा स्वरूपाची ही जमीन देऊन टाकली. आमचं न ऐकता कृषी विभागाने स्पष्टपणे अभिप्राय दिला होता, कारण त्यांना साक्षीला बोलवलं होतं यांच्यासाठी. त्यावेळेस त्यांनी सांगितलं ही जमीन आमची आहे. ह्या जमिनीच्या विषयी 2015ला FIR दाखल केलेला आहे. ह्या जमिनीला मंत्रालयामधून स्टेटस कोड दिलेला आहे. ही सगळी वस्तुस्थिती मांडली असताना सुद्धा तहसीलदारनं निर्णय घेतला आणि म्हणून त्याच्या आधीच कृषी विभागाने हा प्रस्ताव मंत्रालयात पाठवला होता. मंत्रालयामध्ये हा प्रस्ताव जवळपास 3 महिने प्रलंबित राहिला. 2 महिने प्रलंबित राहिला. त्या हा प्रस्ताव गेला असता आणि त्याच वेळेस ताबडतोब त्याचं निलंबन 2 महिने आधी झालं होतं. मंत्रालयामध्ये 2 महिने हा प्रलंबित होताच. त्याच वेळेस जर निलंबित झालं असतं तर त्याला पुढे वावच मिळालं नसतं. नाही प्रकरण नोंदी करणं किंवा काही करणं, जाणीवपूर्वक हेते पुरस्कार त्या ठिकाणी याचं निलंबन 2 महिने थांबवण्यात आलं आणि मग आता हे सगळे व्यवहार झाल्यानंतर त्याला निलंबित करण्यात आलं. ही गोष्ट अत्यंत गंभीर आहे. कोणताही व्यवहार करत असताना मी मगाशी उदाहरण दिलं होतं की एक घर आम्हाला घ्यायचं असेल, एक फ्लॅट घ्यायचा असेल, तर त्या ठिकाणी सब रजिस्ट्रार समोर म्हणतो की बा मी ह्याला 10 लाख दिले आणि तो समोरचा म्हणतो मला 10 लाख मिळाले, तेव्हाच तो व्यवहार पूर्ण झाला असं म्हटलं जातं. या व्यवहारामध्ये 300 कोटीचा व्यवहार झाला, पण प्रत्यक्ष 1 रुपया सुद्धा देण्यात आलेला नाही असं काल मी बोललेलं होतो. काल मी हे सांगितलं होतं की यांनी RTGS द्वारा पैसे दिले नाही, ड्रॉपद्वारा पैसे दिले नाही, चेकद्वारा पैसे दिले नाही, तरीही बिना पैशानं व्यवहार झाला. हा व्यवहारच बेकायदेशीर असं काल मी तुम्हाला कालच सांगितलं होतं. आता अजयदादा याच्यामध्ये म्हणतात की 1 रुपयाचा व्यवहार झाला नाही,
व्यवहार झाला नाही म्हणूनच तर आमचं म्हणणं आहे की मग व्यवहार पैसे न देता व्यवहार कसा झाला? झाला, व्यवहार झाला. अजितदादा म्हणत असले तरी त्या ठिकाणी नोंदणी झाली. नोंदणी झाल्याच्यानुसारच कारवाई करण्यात आली. पैसे दिले नाही. पैसे दिले नाही याचा अर्थ तो व्यवहार बेकायदेशीर आहे असं मी कालच सांगितलं होतं की हा बेकायदेशीर व्यवहार आहे, असं होऊ शकत नाही. पण आता अशी स्थिती आहे की काल जरी म्हटलं असतं की हा व्यवहार, अजितदादांनी म्हटलं की हा व्यवहार रद्द झाला, पण हा व्यवहार रद्द झालेला नाही. हा असा व्यवहार आहे की 7/1 रोजी रद्द लेख या शीर्षकाखाली दस्तऐवज नोंदणीच्या उद्देशाने या कार्यालयात आणून दाखवला आहे. या दस्ताद्वारे रद्द करण्यात येत असलेला खरेदी दस्त क्रमांक 9018/2025 बाबत शासन अधिसूचना 1/2/24 नुसार मुद्रांक शुल्कातून माफीचा दावा करून सदर खरेदी खत नोंदवण्यात आले होते. तथापि आता नोंदणी रद्द करावयाच्या लेखावरून उक्त खरेदी खत दस्त क्रमांक 9011/295 नुसार उद्देशित डेटा सेंटर उभारण्याचे प्रयोजन रद्द झाल्याचे दिसून येते. त्यांनी सांगितलं आमचं प्रयोजन रद्द झालं म्हणून हा व्यवहार रद्द करून टाका, अशी मागणी त्यांनी सब रजिस्ट्रारकडे केली. पण त्यांनी सांगितलं की या उक्त अधिसूचनेचे शर्त क्रमांक 6 नुसार दस्ताज देय असलेले महाराष्ट्र मुद्रांक अधिनियमाच्या अनुसूचित अनुक्रमांक 25B प्रमाणे 5% स्थानिक संस्था कर 1% व मेट्रो कर 1% प्रमाणे एकंदर 7% दराने मुद्रांक शुल्क व त्यावरील दंड भरणे आवश्यक आहे. तरी खरेदी खत दस्त क्रमांक 9018/2025 मध्ये कमी पडलेले मुद्रांक शुल्क व त्यावरील मुद्रांक शुल्क जिल्हाधिकारी पुणे शहर यांच्याकडे शासन जमा करून उक्त दस्त योग्य मुद्रांकित करून घेणे आवश्यक आहे. सदर दस्ताद्वारे कार्यालयातील खरेदी खत करण्यासाठी मिळकतीचे बाजार मूल्य व मोबदला यापैकी जास्त रकमेवर महाराष्ट्र मुद्रांक अधिनियमाच्या अनुच्छेद 25 प्रमाणे 5% अधिक स्थानिक संस्था कर 1%, मेट्रो कर 1% प्रमाणे 60% शुल्क भरणे आवश्यक आहे. तथापि प्रत्यक्ष 500 इतके मुद्रांक शुल्क तुम्ही दिलेले आहे, त्यामुळे दस्त योग्य मुद्रांकात नाही. तरी या बाबींची पूर्तता करून दस्त नोंदणीसाठी सादर करण्यात यावा, जेणेकरून पुढील कारवाई करणे शक्य होईल. ही आहे 7/11/2025 म्हणजे कालची ऑर्डर आहे. आणि या ऑर्डरमध्ये स्पष्टपणे लिहिलेलं आहे की या ठिकाणी 300 कोटी रुपयाचे 14% तुम्हाला भरावे लागतील. म्हणजे 300 कोटी रुपयाचे 14% म्हणजे 14×42 42 कोटी रुपयाची रक्कम तुम्ही तुमचा व्यवहार रद्द झाला तरी 42 कोटी रुपये तुम्हाला या ठिकाणी भरल्याशिवाय व्यवहार रद्द होणार नाही, अशी नोटीस सहाय्यक दुय्यम निबंधक यांनी त्या ठिकाणी दिलेली आहे. या क्षणापर्यंत हा व्यवहार रद्द झालेला नाही. अजित पवार म्हणतात की व्यवहार रद्द झालेला आहे, पण काल देवेंद्र फडणवीसांनी देखील म्हटलेलं आहे की जे काही 300 कोटीचा जो व्यवहार झाला त्याच्या टक्क्याप्रमाणे जसं तुम्ही आता सांगितलंय तो दंड भरावाच लागेल आणि हा दंड कुणालाही माफ होणार नाही, असं देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं. हा दंड माफच करता येत नाही. सबरजिस्टर आपला याचा नोंदणी अधिनियम कायद्यानुसार जी पैसा आहे तो अधिक त्याच्यावर लागलेला दंड, तर हा माफ करण्याचा अधिकार यांना खालच्या पातळीवर नाही. सरकारने विशेष बाब म्हणून दंड रद्द करायचा ठरवलं तर सरकार करू शकतं. या विषयामध्ये आता जे तुम्ही बोपोडीच्या जमिनीचा विषय केला, तर त्यामध्ये दिग्विजय पाटीलचं नाव घेतलेलं आहे आपण की जो असं वाटतंय का तुम्हाला याचं? हे चौकशीमध्ये पुढे ज्या अर्थी दिग्विजय सिंगांचं नाव त्याच्यामध्ये आहे, तर त्यांची कंपनी म्हणजे ह्या व्यवहार जो झालेला आहे माझ्या माहितीप्रमाणे, अजून कन्फर्मेशन माझ्याकडे आता येईल, हा व्यवहार जो करण्यात आला म्हणजे जमीन घेतली, जमीन गावंड्यांच्या नावानं म्हणजे मुखत्यारपत्राद्वारे त्या ठिकाणी लावण्यात आली, ती जमीन लगेच या अमेडा कंपनीने त्या ठिकाणी मुखत्यारपत्राद्वारे विकत घेतली असं माहिती आहे.
आता अमेडा कंपनीने घेतली की नाही घेतली याचं माझ्याकडे आता अजूनपर्यंत माहिती आलेली नाही, पण ते मला आता मिळणार आहे. आता येईलच माझ्याकडे माहिती की कुणी घेतली, पण यांच्याशी तो व्यवहार झालेला आहे आणि त्यांनी ते विकली पण आहे. म्हणजे हा सगळ्यामध्ये एक मिनिट. हा. दिग्विजय सिंग अमरसिंग पाटील संचालक मेसर्स अमेडिया एंटरप्राइजेस LLP यांच्याशी हातमिळवणी व संगनमत करून सरकारी मिळकतीवरील सर्व नमूद व्यक्तींचे मालकी हक्क दिसून येत आहे असा बेकायदेशीर आदेश आणि पत्र तयार करून अशा प्रकारे यांनी शासनाची फसवणूक केली आहे. म्हणजे यामध्ये जे आहेत तर अमेडिया एंटरप्राइजेस कंपनीने हा खरेदी केलेला दिसतोय आणि अमेडिया कंपनीच्या संदर्भामध्ये जे काही त्याचे भागीदार असतील, आता ते कोण अधिक, कारण या भागीदार बदललेले आहेत त्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी. आता या अमेडिया कंपनीमध्ये जे काही भागीदार असतील तर त्यात जर आपले पार्थ पवार असतील तर ते पण त्याच्यामध्ये दोषी आहेच. इतरांच्या विरोधात गुन्हा दाखल झालाय. हेमंत गावंडे तुम्ही म्हणता इतरांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला, पण हे जर भागीदार असतील तर मग यांच्यावर गुन्हा दाखल व्हायला पाहिजे होता का? नाही, ह्याच्यामध्ये जो व्यवहार केलेला आहे हा व्यवहार याच्यामध्ये मेसर्स अमेडिया एंटरप्राइजेस LLP यांच्या माध्यमातून झालेला व्यवहार आहे. आता ह्याच्यामध्ये ह्यांनी सहाय्य केलेल्या असल्यामुळे आज तरी प्रायमा फेसी दोषी आहेत. पण कंपनीमध्ये भागीदार जे असतील प्रमुख संचालक म्हणून त्याच्यामध्ये जर जे असतील तर त्यांच्या पार्थ पवार असतील तर पार्थ पवार या संदर्भात कोणतीही मदत, हस्तक्षेप किंवा फोनवर संवाद माझ्याकडून किंवा माझ्या कार्यालयाच्या माध्यमातून झाला नाही. उलट या प्रकरणाची चौकशी शासनाच्या नियुक्त समितीमार्फत करावी आणि जे सत्य असेल दोषी आढळल्यास त्यांच्यावर कारवाई करावी असं अजित पवारांनी म्हटलं. म्हणूनच मी काल असं म्हटलं की प्रत्येक जण नाहीच म्हणणार आहे, परंतु यामध्ये जर सत्यता शोधायची असेल तर ते जे दोन लोक आहेत, मुख्य दुय्यम निबंधक खरेदी आणि दुसरा जो आहे तहसीलदार, या दोघांचे जर तुम्ही नार्को टेस्ट केली तर ते सत्य बाहेर येईल. नाही तर पोलिसांसमोर त्यांना नेलं आणि पोलिसांना विचारलं तुमच्यावर कुणाचा दबाव आहे का, कुणी तुम्हाला सांगितलं का, अजितदादांनी सांगितलं, एकनाथ खडसेंनी सांगितलं, तो कशाला सांगणार आहे? तो कसं सांगेल यांच्या विरुद्ध की हो मला फोन आला तर बरं? असं होऊ शकत नाही. नार्को टेस्ट शिवाय त्याचं सत्य बाहेर येणार नाही. अजितदादांनी बरोबर सांगितली भूमिका, त्यांनी सांगितलं की माझा नाही संबंध, पण अजितदादांना हे माहिती होतं. 3-4 महिने आधी त्यांनी अशा स्वरूपाचे व्यवहार करू नये असं त्यांनी सांगितलेलं होतं. पण सत्यता तपासायचं असेल तर काही कागदपत्र बघू नका, काही पोलीस चौकशी करू नका, या दोघांचे नार्को टेस्ट करा. आपण अहवालामध्ये दोषी असल्यास देवेंद्र फडणवीस कारवाई करणार आहे. अहवालामध्ये दोषी असल्यास देवेंद्र फडणवीस म्हणतायत कारवाई करू. माझी अपेक्षा अशी आहे की हे जे प्रकरण आहेत हे महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये मी विरोधी पक्षनेता असताना हेच प्रकरण जसेच्या तसे महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये मी मांडले होते आणि मग माझ्यानंतर देवेंद्रजींनी सुद्धा हेच प्रश्न आणि हेच प्रकरण महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये त्यांनी स्वतः मांडलेले आहेत. आता त्यांनी स्वतः जे मांडलेले आहे त्यांना याची पूर्ण माहिती आहे. मुळामध्ये 2015ला जो आम्ही FIR दाखल केला होता, आमचं माझ्या सूचनेनुसार डीनने जो दाखल केला होता त्यावेळेस कारवाई झाली असती तर पुढलं रामायण घडलंच नसतं. म्हणून एक हे आहे की 2015च्या फौजदारी गुन्ह्याची दाखल करून हा सेम गुन्हा सेम FIR त्याच कालखंडामध्ये केलं. फक्त सुधारणा एवढीच आहे की ही जमीन त्यांच्या नावावर झाली आणि त्यांनी ते विकली. ते जर झालं असतं, गुन्हेगार तेच आहे, नाव तेच आहे, एक्सेप्ट अमेडा कंपनी सोडून, तर मग कशाला आला? आणि देवेंद्रजींना पूर्ण प्रकरण माहीत आहे, त्यांनी स्वतः मांडलेलं असल्यामुळे ते चौकशी करतील अशी मला अपेक्षा आहे. प्रकरणामध्ये अटक पण झाला, गुन्हा पण तत्काळ दाखल होतो, त्याच्यानंतर तुमचा राजीनामा पण घेतला जातो. या सर्व गोष्टी एकदम तातडीने होतात. या प्रकरणामध्ये आतापर्यंत तसं कुठलंच काही दिसत नाही. तुम्ही सुरुवातीला म्हटलं की जो गुन्हा तुम्ही 2015ला दाखल केला त्या गुन्ह्याची सुद्धा चौकशी केलेली नाही. असं का होतं असं वाटतं तुम्हाला? उभ्या महाराष्ट्राला हे माहिती आहे की त्या भोसरी प्रकरणामध्ये माझा काही संबंध नाही.
आज या क्षणापर्यंत तरी सगळ्या चौकशांमधून मी निर्दोष सुटेला आहे. कुठलाही आक्षेप माझ्यावर आलेला नाही. कुठल्याही याच्यामधून माझ्यावर काही ठिकाणी गुन्हे जे दाखल झाले त्याच्या न्यायप्रविष्ट आहे त्या ठिकाणी. पण या ठिकाणी या हेमंत गावंडेचा संबंध नसताना सुद्धा त्यांनी या भोसरी प्रकरणामध्ये माझ्या विरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल करायला लावलं, म्हणजे केला. याच्या मागे कोण होतं? हेमंत गावंडेच्या मागे 2015ला याच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला की हा फ्रॉड माणूस आहे आणि आमची जमीन हडपण्याचा प्रयत्न केला. सरकारी तुमच्या माहितीसाठी सांगतो की आज जे ब्रिटिशकालीन जमीन आपल्या इमारती त्या ठिकाणी उभ्या आहेत, ॲग्रिकल्चर कॉलेज पुण्याच्या, ह्या सगळ्या ॲग्रिकल्चर कॉलेजच्या ज्या बिल्डिंग राहून ब्रिटिशांच्या काळात ते सुद्धा बनावट कागदपत्र करून यांनी त्या म्हणजे एकंदरीत पुण्यामध्ये जे काही सरकारी जमिनी हडप करण्याचे प्रकार चालत आहे त्याचे राजकारणाशी घनिष्ठ संबंध असल्याशिवाय हे प्रकार होऊ शकत नाही. आता चौकशीमध्ये बाहेर येईल. काही महिन्यांपूर्वी अजित पवारांना माहिती होतं की असा व्यवहार होणार आहे, पण त्याच्यावरून त्यांनी आता गुंजाव केलेला आहे की मला या प्रकरणाबद्दल माहिती नव्हतं. दुसरीकडे देवेंद्र फडणवीस असं म्हणतायत की ज्यांना या फायर कळत नाही ते पण पार्थ पवारांचं नाव घेत आहेत. ते एकंदरीत दोघांची जे आपण म्हणणं आहे ते कुठेतरी पार्थ पवारला पाठीशी घालतंय सरकार असं वाटतं. नाही, हे आहे त्या ठिकाणी की ज्यावेळेस ते म्हणतात, आता हा चौकशीचा भाग असू शकतो, ते म्हणतात ज्यांनी सह्या केल्या त्या ठिकाणी ज्यांनी व्यवहार केला ते दोषी आहे.